दरम्यान खोक्या भोसलेला वनाधिकाऱ्याकडून धमकी मिळाल्याचा आरोप ॲडव्होकेट अंकुश कांबळेंनी केलाय। बॉम्ब हत्यारं घरात टाकून नक्षलवादी असल्याचं दाखवू अशी खोक्याला वनाधिकाऱ्यानं धमकी दिल्याचं आरोप आहे। वनाधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून कटकारस्थान करत आहे असं वकिलांनी म्हटलंय। वनाधिकारी अमोल गरकळकडून खोक्या भोसलेला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही वकिलांनी केलाय। तर खोक्याच्या वकिलांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। बॉम्ब हत्यारं घरात टाकून नक्षलवादी असल्याचं दाखवू अशी धमकी दिल्याचं कळतंय। वनाधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून कटकारस्थान करतायत असा खोक्याच्या वकिलांचा आरोप आहे। वनाधिकारी अमोल गरकळकडून खोक्या भोसलेला मारहाण करण्यात आल्याचंही वकिलांचं म्हणणं आहे। एक फॉरेस्टर अधिकारी वैयक्तिकरित्या सतीश भोसलेंना मारहाण करतो किंवा मारहाण करतो, त्या अधिकाऱ्यावर कोणाचं प्रेशर आहे किंवा तो म्हणतो मी गडचिरोलीला राहिलेलो आहे, मी तिथल्या बंदुका बॉम्ब आणून तुझ्या घराच्या जवळ ठेवून मी तुला नक्षलवादी आहे असं मी दाखवील, मी तू इंटरनॅशनल लेवलचा डॉन आहेस, मी असं दाखवून तुझ्या बायकोला, तुझ्या बापाला, तुझ्या भावांना, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला गुतीन, मी वाट लावून टाकी सगळी तुमच्या कुटुंबाची। मला असं वाटतंय त्याच्यावरती कुणाचं तरी 100% प्रेशर आहे। सतीश भोसले खोके यांनी सांगितलं की अमोल गरकळ नावाचा जो फॉरेस्टर अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी मला ऑफिसमध्ये नेलं, सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं, CCTV फुटेज बंद केले आणि CCTV फुटेज बंद करून मला पाठीवरती, गालावरती, मांडीवरती अमानुष अशी मारहाण केली। हा विषय स्वतः सतीश भोसले खोकेंनीच मांडला साहेबांच्या समोर की साहेब माझ्यावरती असा अन्याय झाला, मला फॉरेस्टरच्या अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं, मला मारहाण केली, अशा पद्धतीचं मान्य साहेबांच्या समोर स्वतः सतीश भोसलेंनीच मांडलं। तर खोक्या भोसलेला मारहाण झाल्याचा दावा वनविभागानं फेटाळून लावलाय। खोक्या भोसलेला कोणतीही मारहाण झाली नाही असं वनविभागानं म्हटलंय। आरोप फेटाळत वनविभागाकडून प्रसिद्धी पत्रकही जारी करण्यात आलंय।